पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। छत्रे गुरुजींमुळे गणित विषय। हो चला, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. कोण आलं असेल? आलेत. नामजोशी. हप्ते. बळवंतराव, कसे आहात तुम्ही? तब्येती ठीक आहेत ना? इथलं खाणं पिणं मानवतोय ना? खूप त्रास होतोय का? नामजोशी तुरुंगवास असतो. तर काय? अगदी बरोबर म्हणताय आपण. तुरुंगवास जसा असतो तसंच आहे सर्व काही. पण आता तुम्हाला पाहतोय समोर, त्यामुळे सगळं विसरलो. काय गोपाळराव? अर्थात सक्त मजुरी नसली तरी बाकीचा त्रास विचारण्याची सोय नाहीये. पण एक गोष्ट बरी आहे की आम्ही दोघं एकत्र आहोत, त्यामुळे त्रास सुसह्य होतोय. बाकी काय? पुणे कसं आहे? सर्व काही क्षेमकुशल? हो, सारं काही ठीक. मी कालच तुमच्या घरी जाऊन आलो. सगळं ठीक आहे. बरं आहे. आणि गोपाळराव, तुमच्या मावशींची तब्येत बिघडल्यामुळे तुमच्या मातोश्री तिथे गेल्यात, पण यशोदाबाई पुण्यात माघारीच थांबल्यात. हे एक बरं केलं यशोदेने. आणि वहिनी सोबत आहेत, त्यामुळे तशी काळजी नाहीये. हा, पण बाकी सर्व ठीक आहे. एक पेच मात्र गंभीर आहे. कसला पेच? शाळेत सर्व काही ठीक ना? सोहनीमध्ये येऊन भेटून गेले. थकलेल्या कर्जाच्या हप्त्यांबद्दल बोलत होते. हो, म्हणजे आम्ही त्यांच्याकडनं काही दिवसांची सवलत मागून घेतली आहे, पण ते सुद्धा किती दिवस थांबणार ना? आणि आपल्याला काहीतरी सोय बघावी लागेल. खरं तर त्याचसाठी आम्ही तुम्हाला भेटायला आलो. आपटे, अहो तुम्ही असं. नाही, बरं झालं आपट्यांनी विषय काढला. हा विषय काही टाळून संपणाऱ्यातला नाही. नाही, खरं. ऐका, माझ्या मनात एक कल्पना होती. माझ्या पगारातला काही भाग हा कर्जासाठी वापरा. मी उरलेला द्या भामाकडे घर खर्चासाठी. कसं? माझा नाही, आमचा. माझ्या पगारातले काही पैसे घरी द्या खर्चासाठी, आणि उरलेले सगळे पैसे कर्जासाठी वापरून टाका. कुठल्याही परिस्थितीमध्ये केसरी आणि मराठाची छपाई थांबता कामा नये. अहो, हीच तर योग्य वेळ आहे वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडायची. आणि अशा वेळी जर आपण कच खाल्ली. नाही आपटे, नामजोशी, हे होता कामा नये. आणि हो, गोविंद काकांनी खटला लढण्यासाठी मला काही रक्कम दिली होती. नानांनी माझ्यासाठी बाजूला काढून ठेवलेली, अगदीच लागली तर म्हणून वापरण्यासाठी. त्यातली काही शिल्लक असेल, लागली तर भामाकडून तीही घ्या आणि वापरा. मला वाटतं कर्जाचं हे संकट तात्पुरतं तरी भागेल. हो, सध्यापुरतं भागेल. पुढचं पुढे बघता येईल.
बळवंतराव, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. आणि गोपाळराव, तुम्ही सुद्धा. त्या दोघांची तब्येत उतरल्यासारखी वाटते. जपा. बाकी शाळेचं कामकाज कसं चाललंय? ते सर्व ठीक सुरू आहे. या एवढ्या कर्जाच्या हप्त्यांची चिंता होती, पण ती देखील आता मिटली. उत्तम. मग आणि बळवंतराव, शाळेत शिक्षकांची आवश्यकता आहे हे कळल्यानंतर नवीन तरुण शिक्षक शिकवण्यासाठी आपणहून रुजू होत आहेत. अरे वा. पुण्यातील जनमत आपल्या बाजूने आहेत. शिवाय लोकांना तुम्हाला झालेल्या शिक्षेचा निर्णय देखील साफ अमान्य आहे. जनता जागरूक आहे हे ऐकून बरंच वाटलं. आणि आमचे कुटुंब सगळे ठीक ना? भामेला म्हणावा मुळीच काळजी करू नको, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे, मी इथे ठीक आहे. स्वतःला आणि कृष्णीला जप म्हणावं, तब्येतीची काळजी घ्यायला सांगितले असं आवर्जून सांगा. बाकी काही लागलं सवरलं तर गोविंद काका आहेतच. जरूर. मी आत्ता इथून थेट आपल्या घरीच जाईन म्हणतो. तुमची ख्याली खुशाली कळल्यानंतर त्यांना बरं वाटेल. नामजोशी, यशोदेला माझा निरोप द्या. म्हणावं कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षण थांबता कामा नये. केसरी वाचण्याचा नेम चुकवायचा नाही. आणि मुख्य म्हणजे तिला म्हणावं माझी काळजी करू नकोस. आणि हो, ते उपास तापास व्रतवैकल्य वगैरे करायची काही गरज नाही, काही होत नाही त्याने. अगदी याच शब्दात तुमचा निरोप वहिनींपर्यंत पोहोचवतो. झालं तर मग चला, येतो आम्ही. काळजी घ्या. या. बुवा, चला. कुठे? कुठे म्हणजे शयनगृहात. आणखी कुठे? शयनगृह? झोपता का तुम्ही? रात्रभर गप्पा मारत बसता, त्यामुळे इतर कैद्यांची झोपमोड होते. अशा तक्रारी आल्या तुमच्याबद्दल, म्हणून तुम्हाला दुसऱ्या कोठडीत हलवण्याचे आदेश आहेत. चला. होय का? काय हो गोपाळराव, किती उगाच चौगात गप्पा मारता? कोण, मी? अहो, तीळ भिजत नाही यांच्या तोंडामध्ये. रात्रभर गप्पा मारत असतात. मी शांत शांत असतो बुवा. थांबा थांबा, इथे सुरू झाला. चला घ्या, तुमच्यामुळे खोली बदलली आपली. या. आजपासून तुम्हाला इथेच ठेवायचे आदेश आलेले आहेत. या. वा. आता इथे किमान बोलण्यावर तरी निर्बंध यायचे नाही. आगीतून उचला मी फोपाट्यात टाका, काय फरक पडतोय? शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. भाऊजी, तुम्ही या ना, आत या. बसा भाऊजी. घ्या पाणी. वहिनी आले. नमस्कार. मी बळवंतराव आणि गोपाळरावांना भेटून आलो. म्हटलं त्या दोघांची खुशाली तुमच्याही कानावर घालावी. कसे आहेत हे? बरे आहेत ना? त्यांना काही त्रास तर? वहिनी, दोघेही ठीक आहेत. आणि त्यांनी तुमच्यासाठी निरोप दिलेला आहे की त्यांची काळजी करू नये. काहीही लागलं सवरलं तर गोविंद काकांची मदत घ्यावी.
आणि यशोदा वहिनी, तुमच्यासाठी विशेष निरोप. उपास तपास करत असाल तर ते तात्काळ थांबवावेत आणि लिखाण वाचनात मन गुंतवावं. त्यांना म्हणावं त्यांच्या सूचनांप्रमाणेच वागतो आहोत आम्ही. सांगतो वहिनी. आणि खरंच कसलीही गरज लागली तर मी, आपटे, गोविंद काका आम्ही सारे जण आहोत. निरोप धाडा फक्त. होय. निघतो. काळजी घ्या. कुठली नक्षत्र पाहता? नमस्कार. एक बोलायचं होतं. बोलू का? बोला की. मी पाहिलं तुम्ही भाकरी बरोबर भाजी आमटी काहीच नाही खाल्ली. भाकरी पाण्यातून कुस्करून खाल्ली. त्याशिवाय दुसरा इलाजही नाही. अहो आता इथेच राहायचं. इथं जे काय मिळेल ते खायचं. तर इथल्याच अन्नाची सवय नको करून घ्यायला. बरोबर आहे बुवा तुमचं, पण जन्मापासून असलेल्या सवयी अशा अचानक कशा बदलणार? हो ते बरोबरच आहे, पण असं करून कसं चालेल? अशाने तुम्ही स्वतःचीच हाल करून घेताय. हाल तर आहेतच, पण नाही आता काही गोष्टी अंगवळणी पडत. काय करायचंय? आणि या लसणाच्या फोडणीची सवय नाही आम्हाला. इथल्या सगळ्या पदार्थांना लसणाचा वास येतो. घशाखाली नाही उतरत. अहो पण तब्येत तर सांभाळायला पाहिजे ना. तुम्हाला असं कोरडी भाकरी खाताना बघून जीवाला बरं नाही वाटत. हे घ्या, ह्याच्याबरोबर ती भाकरी खावा, म्हणजे 4 घास पोटात जातील. दही? दही कुठून मिळाले तुम्हाला? अहो सक्त मजुरीच्या कैद्यांना जेवणात 1 वाटी दही नाही तर दूध देतात, नाही तर आठवड्यातून एकदा वशाट देतात. अहो आता ढोरासारखं काम करून घ्यायचं, चांगली शक्ती राहिली पाहिजे ना, म्हणून हे लाड. आज दही दिलंय, हे घ्या, ठेवा तुमच्याकडे. दूध किंवा दही असेल तर मी आणून देत जाईन तुम्हाला. अहो कशाला? अहो कशाला म्हणजे काय? तुम्ही ते म्हणालात ना परवा. हा, देशबंधू म्हणजे मी तुमचा बंधू झालो ना. अहो आता एका भावाने दुसऱ्या भावासाठी एवढं केलं तर बिघडलं कुठे? घ्या, नाही म्हणू नका. बंधू, आभारी आहे तुमचा, पण आता यावर काय बोलावे मला खरंच सुचत नाही. कसं आहे, तुम्ही दिवसभर राबणार, मी तुमच्या वाटच्या या अन्नावर आम्ही डल्ला मारायचा. हे बघा, आम्ही असे केले तर आमच्यासारखे स्वार्थी आम्हीच नाही का? बरोबर. काय चाललंय? निघा तुम्ही. झालं का जेवण? झालंच म्हणायचं. मग शतपावली सुद्धा झाली असेल. झालीच म्हणायची ती. तुमच्या सरकारने आमच्यासाठी एवढी तरी तरतूद केली आहे, आमचे भाग्यच म्हणायला हवे. त्या अंधार कोठडीत बसून शरीर अक्षरशः गंजत. त्यामुळे तुम्ही जी काळजी दाखवताय त्याबद्दल आभार. हो, झालं का मग? चला. बळवंतराव आज जेव्हा आपटे आणि नामजोशी हाताश होऊन भेटायला आले, शास्त्री बुवांची आठवण आली. शास्त्री बुवा म्हणजे आपल्या आधाराचा खांब. खरोखरच ते असते तर आपण इथे अडकून पडलेलं असताना आपल्याला बाहेरची चिंता लागून राहिली नसती. सगळं काही त्यांनी इतक्या जबाबदारीने पार पाडलं असतं आणि सांभाळलं असतं. या बुवा, बसा. तुम्ही हे अंगावरच घ्या कसे. तुम्हाला आठवते का, शास्त्री बुवांशी आपण प्रथम शाळेविषयी बोलायला गेलो तेव्हा अशाच उशिरापर्यंत गप्पा रंगल्या होत्या रात्री. मी आपण अख्खी थंडीची रात्र परतीच्या प्रवासात बंड गार्डन मध्ये काढली. तेव्हाही तुम्हाला अशीच हुडहुडी भरली होती आणि आपण थंडी घालवायला चक्क व्यायाम केले. आठवत आहे ना? थंडी घालवण्याचा असा जगावेगळा प्रकार मी पहिल्यांदाच पाहत होतो.
काहीतरी हुळहुळ. सुरवंट? ही सुरवंट आहे तिथे. सुरवंट कशी आली इथे? या क्लार्कचा डाव तर नसावा, नाहीतरी त्या गोऱ्यांचा पुळका आहेच त्याला. बळवंतराव राहू द्या, नका चिडचिड करू. आजूबाजूला एक तर हलाखीची परिस्थिती आहे. सुरवंट म्हणजे मामूली गोष्ट आहे. अहो, असे कसे म्हणता? कैदी असलो म्हणून काय झालं? माणूस की नावाचा प्रकार आहे की नाही? ही एवढी साधी काळजी त्यांनी घ्यायलाच हवी. यात काही काळं बेरा असेल तर मी काही त्यांना सोडायचो नाही. ऐका बळवंत आई. हो बरे. अरे देवा, चांगलंच चावलंय तुम्हाला. हो, तेल असेल तर द्या बरं. इथे लक्ष नाही का तुमच्या कैद्यांकडे काय होतंय ते? थांबा जरा, पाणी शिंपडतोय. जरा बरं वाटतंय का? हो दादा, हे काय करताय तुम्ही? महाशय, मी सदरात होतोय. अहो पण परवानगी घेतली का तुम्ही? तर परवानगी घेण्यासारखे काय? काल रात्री झाले असे. काहीतरी हुळहुळ. अच्छा, म्हणजे आगरकरांचा सदर आहे तर हा. अहो मग तुम्ही परवानगी घेतली काय? अहो इथे आम्ही 4 वाट्या पाणी जास्ती संपवलं तरी आमचं पिण्याचं पाणी कमी करतात. अहो तुम्ही तर परवानगी बी घेतली नाही. अहो आशाने गोत्यात याल तुम्ही. हो, काय चाललंय? सदरात होतोय मी आमचा. सदरात होत आहे. तुम्हाला या आठवड्यात कपडे धुण्याची परवानगी दिली होती आणि 2 दिवसापूर्वीच तुम्ही कपडे धुतले. त्यामुळे नियमानुसार तुम्हाला आज कपडे धुता येणार नाहीत. हो, हे असले नियम म्हणजे थट्टाच झाली. आणि स्वतःचे कपडे धुणं ही काही परवानगी घेण्याची बाब झाली का? हो. आज नहाण्याची तरी परवानगी आहे का आम्हाला? हो, ती आहे. आटपून घ्या. बुवा, माझे स्नान आटपून घेऊ का मी? कसल्या विचारात घडलात? बळवंतराव, कालचा कर्जाचा मुद्दा काही केला माझ्या डोक्यातून जात नाहीये. चिंतेची बाब आहे खरी. आणि या खटल्याच्या कामकाजा दरम्यान दुर्लक्षही झालंय त्याच्याकडे. पण आता हातपाय मारावेच लागतील. काही पर्याय नाही. काय करावं आगरकर? आणि आपण जरी इथे आत अडकलेले असलो तरी शाळेवर, केसरी मराठावर आत येता कामा नये.
माझ्या डोक्यातही सतत विचारचक्र चालू आहे. तुम्हालाच काही आता मार्ग सुचतोय का सांगा. बळवंतराव, तसंही आपल्या हातात आत्ता भरपूर वेळ आहे. आपण असं केलं तर तुरुंगामधला जो वरिष्ठ माणूस आहे त्याला विनंती म्हणून अर्ज करू की आम्हाला लेखणी, पुस्तकं आणि कागद दे म्हणून. आणि माझं अर्धवट राहिलेलं नाटक विकार विलसितही पूर्ण होईल. म्हणजे आपल्या हातात काही पैसे येतील. शुभस्य शीघ्रम. ताबडतोब कामास लागूया. आजच अर्ज करूया. काय म्हणता?